आणि संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ निर्माण करणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आपण एबीपी माझावरती बघतोय। वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे आणि या आरोपपत्रामध्ये हत्या प्रकरणामधला प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचाच उल्लेख आहे। आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक 2 वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे। हत्या प्रकरणाची प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट ही एबीपी माझानं लावून धरलेली होती आणि यामधलीच ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्यामधून झालेल्या वादामधून ही हत्या झाल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शन गुलेच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितलेली होती आणि 6 तारखेला देशमुखांचा सुदर्शन गुले, प्रतीक गुले आणि सांगळे याच्यासोबत वादही झाला होता। हे सगळं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबाच्या नंतर कराडच्या विरोधामध्ये पोलिसांनी हे सगळे पुरावे गोळा केलेले आहेत। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेखही करण्यात आलेला आहे। संतोष देशमुखांना सुदर्शन गुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडी कडे आता पोहोचलेला आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, ही घटना ज्यावेळेला उघडकीस आली तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक क्षणाची वित्तम बातमी तुम्ही संपूर्ण बीड आणि इतर आसपासचा जो परिसर आहे तो पालथा घालून सगळ्या महाराष्ट्रासमोर आणलेली आहे आणि आता अधिक मोठ्या पातळीवरची ही बातमी आहे, कारण वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचं आरोपपत्रामध्ये म्हटलंय। यामिनी, खरं तर आपण 6 तारखेपासूनच, म्हणजे मी मुद्दामून 6 तारखेची आठवण करून देतोय की 6 तारखेला पहिल्यांदा ती घटना घडली होती ज्यामध्ये मारहाण झाली। संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले हे आपल्याला आवादा कंपनीच्या प्रांगणामध्ये दिसत आहेत, जिथे मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। त्या दिवसापासून आपण या बातमीच्या मागे आहोत आणि आत्ता अगदी आरोपपत्र सगळ्यात आधी एबीपी माझाच्या आपल्या हातात आहे आणि या आरोपपत्रामध्ये हे सिद्ध होतं आहे आणि म्हणूनच जे 1500 पानापेक्षा जास्त मोठं आरोपपत्र हे केजच्या न्यायालयामध्ये आज दाखल केलं गेलं आहे। त्या आरोपपत्रामध्ये 3ही गुन्हे एकत्रित करण्यात आले। आपण हे मुद्दामून सांगतोय की या प्रकरणामध्ये एकूण 3 गुन्हे दाखल झाले होते, ज्यामध्ये अॅट्रॉसिटीची केस वेगळी होती, खंडणीची केस वेगळी होती आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस वेगळी होती। मात्र ज्यावेळी सीआयडी याचा तपास करत होती त्यावेळी सीआयडीच्या लक्षात आलं की हे 3ही गुन्हे वेगळे नसून ते एकत्रित आहेत, करणारी मंडळी सुद्धा यातली एकत्रित गुन्हेगार आहे। म्हणून या 3ही गुन्ह्याला एकत्रित करून आपण बघतोय की एक आरोपपत्र दाखल करण्यात आलंय आणि ज्या आरोपपत्रामध्ये प्रमुख ठळक बाबी सांगण्यात आल्यात की खंडणीतूनच हा प्रकार घडला आहे। म्हणजे खरं तर सुरुवातीपासून अनेक राजकीय नेते असतील, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सांगत होतं की सुरुवातीला खंडणी मागण्यात आली, खंडणीच्या दिली नाही म्हणून सुदर्शन घुलेने सुरक्षा रक्षकासोबत मारहाण केली, आबादा कंपनीमध्ये गेला, तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यासोबत भांडणं झाले आणि त्याच प्रकारातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। आणि आपण 6 तारखेनंतर काय घडलं होतं, जे आरोपपत्रात काय आहे यामिनी, हे आपण पहिल्यांदा सांगतोय की आरोपपत्रात म्हटलं गेलं की 7 तारखेला सुदर्शन घुले याने वाल्मिक कराड यास कॉल केला। त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याला सांगितले की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण कुणालाही सोडणार नाही आहे। आणि असं सांगितल्यानंतर आपण बघतो की सुदर्शन घुले तिथून पुढे गेला। त्यानंतर त्याने कंपनी मध्ये परत फोन केला आणि धमकी दिली। 8 तारखेला काय घडलं होतं, 8 तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले व यातील एक गोपनीय साक्षीदार, आपण मुद्दामून सांगतो की या प्रकरणामध्ये एकूण 5 गोपनीय साक्षीदार आहेत, ज्याच्या जबाबानुसारच वाल्मिक कराड हा दोषी यामध्ये ठरवण्यात आलेत, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। ते 5 साक्षीदारापैकी एक गोपनीय साक्षीदार हा 8 तारखेला सुदर्शन घुले सोबत होता, ज्याच्या सोबत नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे एक भेट झाली। त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिलाय की संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। हे फार महत्त्वाचं आहे की जे विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुलेला सांगितलं होतं 8 तारखेला आणि त्या ठिकाणी आपण यापूर्वी दाखवलं होतं, नांदूर फाटा येथील जे तिरंगा हॉटेल आहे त्या ठिकाणी ही भेट झाली होती आणि या ठिकाणी एक साक्षीदार होता, ज्या साक्षीदाराच्या जबाबानंतर आपण बघतोय की विष्णू चाटे सुद्धा या प्रकरणातला 2 नंबरचा आरोपी झालाय। आणि त्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना द्या, हे फार महत्त्वाचं आहे की जर आमच्या कामामध्ये कुणी आडवा येत असेल
म्हणजे खंडणीच्या कामामध्ये जर कुणी आडवा येत असेल तर त्याचा काय होऊ शकतं हा संदेश आपल्याला इतरांना द्यायचा आहे. आणि म्हणून 8 तारखेचा ही जी घटना आहे ती महत्त्वाची आहे. ज्या हॉटेलवरती हा कट शिजला गेला, जिथे ठरलं गेलं होतं की संतोष देशमुख यांना मारहाण करायची, त्याचा पूर्वीची ही घटना आहे. आपण बघतो की 9 तारखेला काय झालं. 9 तारखेला दुपारी 3:22 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांना उमरी टोल नाका येथे जात असलेली टाटा इंडिगो गाडी ही थांबवली आणि अडवून त्यांचं अपहरण केलं. अपहरण झाल्याचं चित्र आपण दाखवलं होतं की मसाजोगच्या जवळ केज आणि मसाजोगच्या मध्ये हा जो टोल नाका, या टोल नाक्यावरून अपहरण झालं होतं, ज्यामध्ये सुदर्शन घुलेची काळी स्कॉर्पिओ गाडी आपल्याला दिसते. आणि याच गाडीतून संतोष देशमुख यांना चिंचोली टाकळी या ठिकाणी घेऊन जात असताना अमानुष मारहाण केली. विशेष म्हणजे 3:30 ते 6:30 हा 3 तासाचा जो कालावधी आहे तो महत्त्वाचा आहे. कारण याच काळामध्ये संतोष देशमुखला मारहाण झाली होती. आणि नुसती मारहाण झाली नाही यामिनी, तर आपण बघतोय की CIDच्या हातामध्ये एक डिजिटल एव्हिडन्स लागला आहे. म्हणजे ज्यावेळी सुदर्शन घुले हा संतोष देशमुखला मारहाण करतोय त्यावेळी एक व्हिडिओ कॉल चालू होता जो जयराम चाटे यांनी एका ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती केला होता. आणि तोच पुरावा CIDने महत्त्वाचा मानला. यांच्या पुराव्याच्या आधारे हे सिंडिकेट आहे, या गुन्हेगारांनी एकत्रित येऊन हे कृत्य केलं आहे असं गृहीत धरून या सिंडिकेटमध्ये आणि आरोपपत्रात सुद्धा पहिला आरोपी वाल्मिक कराड करण्यात आलेला आहे. यामिनी अगदी गोविंद, अनेक धागेदोरे आता आपल्याला सापडत आहेत. यापैकी आता या आरोपपत्रामध्ये आणखी एक महत्त्वाचा उल्लेख असलेला ते म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, आधी 3 वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे आणि त्यानुसार तपास केला जात होता. मात्र आता खंडणी असेल, ॲट्रॉसिटी असेल आणि संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण, हे सगळे गुन्हे एकत्र करण्यात आलेले आहेत आणि एकत्रितपणे आता आरोपपत्रामध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय. हे किती महत्त्वाचं असणार आहे पुढच्या तपासासाठी? यामिनी हे महत्त्वाचं यासाठी आहे कारण आपण पहिल्यांदा सांगितलं की खरं तर हे 3 वेगळी प्रकरणं होते आणि या तिन्ही प्रकरणाचे वेगवेगळे चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे होते. मात्र CIDच्या तपासामध्ये हे तिन्ही घटना एका संगत असल्याच्या, एकमेकाला पूरक असल्याचं लक्षात आलं. आणि त्यामुळं 29 तारखेला ज्यावेळी खंडणीचा प्रकार झाला, त्यानंतर 6 तारखेला मारहाणीचा प्रकार झाला. खंडणीचा गुन्हा वेगळा होता, मारहाणीच्या प्रकारामध्ये ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. आणि त्यानंतर आपण बघतो की 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या तिन्ही प्रकारामध्ये हे प्रकरण करणारे हे जे आरोपी आहेत ते एकत्रित आहेत. त्यांनी कुठे कट रचला याची माहिती आणि पुरावे CIDच्या हातात सापडल्यात. म्हणून खंडणी दिली नाही, म्हणून संतोष देशमुखला मारहाण झाली आणि मारहाण झाली त्यात त्याचा मृत्यू झाला. इतकं क्लिअर असल्यामुळेच आरोपपत्रामध्ये केवळ म्हणजे आपण हे मुद्दामून सांगतोय की मोक्कासारख्या गुन्ह्यामध्ये 180 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करायची मुभा खरं तर तपास एजन्सीला असते. मात्र या प्रकरणामध्ये केवळ 80 दिवसामध्ये तपास पूर्ण करण्यात आला. त्याचं कारणही होतं, कारण पहिला गुन्हा जो खंडणीचा होता तो त्याच्याशी सुसंगत होता, खंडणीसोबतच ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याशी सुसंगत होता आणि तिसरा जो महत्त्वाचा होता तो हत्येचा गुन्हा होता. या तिन्ही गुन्ह्याला एकत्रित करत जवळपास 80 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल झालं. आणि एकच आरोपपत्रामध्ये म्हणजे आपण हे मुद्दामून सांगायचा प्रयत्न करतोय, जर 3 वेगळे गुन्हे काउंट केले गेले असते तर 3 वेगळे आरोपपत्र दाखल करावे लागले असते. मात्र या तिन्ही प्रकरणाचा एक आरोपपत्र दाखल केलाय आणि हे सगळे गुन्हेगार एकत्रित आहेत. म्हणून या आरोपपत्रामध्ये पहिल्या पानावरती पहिल्या नंबरचा जो आरोपी आहे तो वाल्मिक कराड आहे, 2 नंबरचा आरोपी हा विष्णू चाटे आहे, 3 नंबरचा आरोपी हा सुदर्शन घुले आहे, 4 नंबरचा आरोपी हा प्रतीक घुले, 5 नंबरचा जो आरोपी आहे तो जयराम चाटे आहे, 6 नंबरचा आरोपी आहे तो आहे सुधीर सांगळे आणि 7 नंबरचा आरोपी सिद्धार्थ सोनवणे आणि 8 नंबर जो आपल्या सगळ्याला माहिती आहे की कृष्णा आंधळे जो फरार आहे. आरोपीची क्रमवारी जी ठरवण्यात आली आहे ती त्यांच्या रोलनुसार त्यांनी जे कृत्य केलं आहे, कारण कृत्य करताना प्रमुख आरोपी कोण असेल तर तो सुदर्शन घुले आहे. ज्या सुदर्शन घुलेने सगळ्यात जास्त मारहाण केली संतोष देशमुख याला आणि तो त्या टोळीचा प्रमुख होता. ज्यांना तिथं घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं होतं तो सुदर्शन घुले होता. त्या सुदर्शन घुलेनेच मारहाण केली आणि ज्या मारहाणीमध्ये आपण बघतोय की संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता. अगदी अगदी गोविंद, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल सोबत राहा. आपल्यासोबत सध्या याविषयी बोलण्यासाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत. धनंजयजी, एक मोठी घडामोड, खरं तर इतक्या दिवसांपासूनचा लढा तुमचा जो आहे, न्यायासाठीचा लढा, तो सगळा महाराष्ट्र बघतोय आणि ABP माझा सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आवाज बनतोय. आणि यापैकीच एक मोठी बातमी ती म्हणजे आरोपी म्हणून, प्रमुख आरोपी म्हणून आता वाल्मिक कराड याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आलाय. आम्ही ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझे शब्द आहेत की ही संघटित गुन्हेगारीची टोळी आहे. हे अपहरण, खून, खंडणी, इतर सगळे जे गुन्हे करतात हे सगळे संघटित गुन्हेगारी नच करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो. ते खऱ्या अर्थानं आज ज्या गोविंद भाऊनं ज्या सिक्वेन्स सांगितल्या आरोपींच्या, त्या सिक्वेन्सवरून असं मला लक्षात येत आहे की मी मुख्यमंत्री साहेबांकडे ज्या दिवशी गेलो होतो किंवा जे इतर लोकप्रतिनिधी आले, जे कुणी पण असतील, मग सामाजिक क्षेत्रातील असतील,
राजकीय क्षेत्रातील असतील किंवा इतर संघटनातील असतील, मी किंवा आमचं गाव आम्ही हेच सांगत गेलो की ही घटनाक्रम कसा आहे, हे सगळी साखळी आहे, ही कडी आहे सगळी जुटलेली. आणि ही कडी कुठंतरी हे जो प्रमुख आरोपी आजचा, जो मुख्य आरोपी आहे, त्याच्या सांगण्यावरून हे सगळं खाली जाळं पसरलेलं होतं. आणि त्याच्याकडं प्रामुख्यानं कुठल्याही यंत्रणेनं लक्ष न देता त्याच्याकडे दुर्लक्षित केल्यामुळं हे प्रकार घडत गेले. जसं की 28 मेला ज्यावेळेस पहिलं अपहरण झालं, जे अवादा कंपनीचे मॅनेजर आणि स्टोअर इन्चार्ज या दोघांचं ज्यावेळेस अपहरण झालं, त्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाला. ते पुढं कुठल्याही पुढच्या गुन्ह्यामध्ये दिसून आले नाहीत, परंतु त्याचा तपास असा दाखवण्यात आला की जो इतर आरोपी आहे खाली, त्याचा शोध आज 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 देखील झालेला नाही. आणि त्यावेळेस सुद्धा त्याचं नाव वगैरे आपल्या समोर आलेलं नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं जे काय आम्ही मांडत होतो, जे काय आम्ही मागत होतो, न्यायाची भीक मागत होतो, त्याच्यामध्ये हे सगळं आम्हाला दिसत होतं. आम्ही सगळं बघत होतो आणि आम्ही हे सगळं अनुभवलं होतं की हे कशा प्रकारे जाळं पसरलंय. तरी देखील अजून ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्यात त्याच्यापेक्षा सुद्धा अजून गोष्टी भयावह असणार आहेत अशी आमची खात्री आहे. आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने यांनी सगळं हे जे जाळ आहे हे पसरलेलं होतं. धनंजयजी, आणखी एक यामधलं महत्त्वाचा आरोपपत्रामध्ये जो उल्लेख आहे तो म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितलं तर ज्या वाल्मिक कराडवरती वारंवार आरोप केले जात होते त्याचा केवळ खंडणीच्या प्रकरणामध्ये उल्लेख होता. मात्र आता खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलाय, जो अधिक महत्त्वाचा आहे. आता कटकारस्थान करणारे हे सगळे मिळून करायचे आणि ह्याच्यामध्ये हे सगळे असायचे. ह्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात असायच्या, परंतु प्रत्येकाचे रोल वेगळे असायचे. परंतु त्यांचा उद्देश एकच असायचा, जे कोणी खंडणीत, जे कोणी अपहरणात, जे कोणी कशात अडवईल, जे कोणी ह्यांच्या काळ्या धंद्यामध्ये अडवईल त्याला हे दूर करायचे. मग ते अपहरण असेल, खून असेल किंवा त्याला काही धमकावणे असेल किंवा हाफ मर्डर असेल, जीवघेणे हल्ले असतील, हे वेळोवेळी स्पष्ट झालेले. यांच्या पुढे ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्यात त्या गोष्टी त्रिकालबाधित सत्य आहेत. आणि ही टोळी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अराजकता माजवली होती. आणि तेच सगळं आता जे मुद्दे समोर येत आहेत त्यातून स्पष्ट होत आहे. अगदी धनंजयजी, आणखी एक महत्त्वाचं ते म्हणजे वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे आणि असं असताना तिथे त्याला VIP ट्रीटमेंट मिळते असा सुद्धा तुमचा आरोप आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला म्हणण्यापेक्षा जेल प्रशासनाला विनंती केली की प्रत्येक वेळेस आम्ही अर्ज देणे, त्याची तक्रार करणे, त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही म्हणतोय ना, एकदा आम्ही पीडित आहेत, आम्ही म्हणतोय तर एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्या. कुठलीही काही तिथं गुन्हेगारी होणार नाही. तुम्ही स्पष्टीकरण दिलं. आम्ही चांगलं काम करणाराला, आम्ही पीडित आहेत, चांगलं काम करणाऱ्याला आम्ही म्हणतो की तुम्ही खूप चांगलं काम करतायत. ज्याने कर्तव्यात कसूर केलेला आहे त्याला पण आम्ही म्हणतोय की तुम्ही इथं चुकलात, इथं चूक तुम्ही करायला नव्हती पाहिजे, त्यांना देखील बोलतोय. तसं या प्रकरणामध्ये आता जेल प्रशासनानं जिथं काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या समाजाच्या किंवा प्रसार माध्यमाच्या समोर आणणं काळाची गरज आहे. जेणेकरून जो काही असं समजू आपण की ही गोष्ट तुम्ही केली तर काय नुकसान होणार नाही ना, त्याच्यातून सगळ्याला कळेल की तिथं नेमकं काय चालू आहे. अगदी धनंजयजी, तुम्ही असे सोबत राहा, आणखी बातचीत करायची तुमच्यासोबत. सध्या आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ताई आहेत. अंजली ताई, अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे तुम्ही स्वतः बीडमध्ये गेलेला आहात, या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून पाहिलेल्या सुद्धा आहेत, त्या सगळ्या कुटुंबियांची सुद्धा तुम्ही भेट घेतली आहे, वारंवार या सगळ्याचा पाठपुरावा करताय. आता नेमकी काय भावना आहे तुमची? कारण मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्रामध्ये आता वाल्मिक कराडचं नाव आलेलं आहे. नाही, पहिलं मला हे म्हणायचं आहे की ह्याच्यात राजकीय दबाव होता हे आजच्या चार्जशीटवरनं सिद्ध झालंय. कारण पहिली जी त्यांनी त्या घटना ज्या वेगवेगळ्या केल्या की खंडणी वेगळी, खून हत्या वेगळी, अॅट्रॉसिटी वेगळी, हे जी वेगवेगळी प्रकरणं केली गेली ना ती ॲक्च्युली राजकीय दबावामुळेच केली गेली. आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो की हे सगळं एकत्रच आहे आणि ही संघटित गुन्हेगारीच आहे आणि त्यातनंच ही हत्या झाली आहे. मी तर 6 आणि 9 पण नाही म्हणत आहे, मी तर 28 मे पासून म्हणते की जेव्हा अवादाच्या कर्मचाऱ्यांचं अपहरण झालं त्यानंतर परत जून महिन्यात जी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यात पैसे मागितले गेले तिथपस न झालेली कारवाई याच्यामुळे 29 नोव्हेंबरला आधी ते जे पूर्ण प्रकरण झालं त्या धमकीचा फोन गेला, 6 तारखेला झालेली मारामारी आणि त्यानंतर 9 तारखेला झालेली हत्या, हे सगळं इन कंटिन्युएशन आहे. आणि ही एकच गँग आहे,
एकच गँग कार्यरत आहे. आज जर आपण बघितलं, आता तुम्ही जे चार्जशीटमधनं वाचून दाखवलं त्याच्यात तुम्ही असं म्हटलं की 7 तारखेला आणि 8 तारखेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यातली जी चर्चा झाली त्याच्यात ते असं म्हणतात की खंडणी याच्या पुढे तर आपल्याला कोणी उठेल आणि आपल्याला जर असा प्रतिकार केला तर आपण यांना धडा शिकवला पाहिजे. ही जी ॲटिट्यूड होती आणि ह्याच्यातनंच की दहशत निर्माण करायची की आपल्या पुढे कोणी मध्ये आधे आलं तर त्याला संपवून टाकायचं. हे दहशतीबद्दलच आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही बोलत होतो, देशमुख कुटुंब बोलत होतं. धनंजय देशमुखांनी अतिशय संयमाने बाजू मांडली होती. कधीही त्यांनी त्यांच्या मनातला राग दाखवला नव्हता. पण खरं तर अख्खा महाराष्ट्र चिडून निघालाय की हे चाललंय काय, म्हणजे राजकीय दहशत ती किती. आणि जर कोणी म्हणालं की धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता तर मी मानूच शकत नाही. आज वाल्मिक कराड मोठं होण्यामागचं कारण फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आहेत, त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे. आज जर कराडसारखी माणसं आज इथे झालं आणि आम्हाला नेहमी वाटतं की अशी घटना परत कुठेही कधीही घडू नये. आणि हे जे 3 प्रकार करणं म्हणजे खंडणीला वेगळं करणं, हत्येला वेगळं करणं, हा राजकीय दबावापोटीच झालं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जर आपण बघितलं पोलिसांनी कोणाला अटक केली, कोणाला शोधलंय, सगळेजण एकतर टीप मिळाल्यानंतर त्यांना हिरासतीत घेण्यात आले किंवा कराडसारखी माणसं सरेंडर झाली, त्यांना कोणाचीही चौकशी झाली नाही. आणि जर आज एवढं माध्यमांनी लावून धरलं, आम्ही लावून धरलं, सगळ्यात मोठं म्हणजे ग्रामस्थांनी, मसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी इतक्या मोठी साथ त्या कुटुंबाला दिली, त्यांच्या पाठीशी उभे होते का, कारण संतोष देशमुख तसे व्यक्ती होते. आज जर ते तसे व्यक्ती नसते तर त्यांच्या पाठी गाव इतकं सॉलिडली उभं नसतं. पण आत्ताच्या घटकेला आपण हे जे जे बघतोय चार्जशीटमध्ये जे जे मिळालं नाहीये, म्हणजे मला तर 7 आणि 8 तारखेचे ते तुम्ही कॉल डिटेल्स आत्ता सांगितलेत की विष्णू चाटेनी सुदर्शन गुळेंना आणि 7 तारखेला सुदर्शन गुळेंनी वाल्मिक कराडला जे फोन केले आणि ज्याच्यात ते म्हणाले की आपल्यामध्ये जर संतोष देशमुख आला तर त्याला संपवून टाका. ही जी विधानं आहेत ना ती खूप क्लेशदायक आहेत, खूप चीड आणणारी अशी आहेत. आणि या सगळ्यांना खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे, खूप स्ट्रॉंग. असं पुढे महाराष्ट्रात कधी घडलं नाही पाहिजे. अंजलीताई तुम्ही सोबत राहा. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. गोविंद, आपण बघतोय की हा सगळा संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे, हे आता उघड होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला वाल्मिक कराड आणि जे इतर लोक आहेत त्यांच्यावरती वारंवार आरोप केले जात होते जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा अनेक जण त्यांच्या सोबत उभे राहिलेले होते. मात्र आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे गोपनीय साक्षीदार आहेत त्यांनी पुढे येऊन जबाब दिलेला आहे आणि कराडच्या विरोधामध्ये पोलिसांना भक्कम असे पुरावे मिळालेले आहेत, ज्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे ही केस आणखी पुढे जाण्यासाठी आणि अधिक बळकट होण्यासाठी. नक्कीच यामिनी, सुरुवातीपासून सांगितलं जात होतं की हे सिंडिकेट आहे. सिंडिकेट या शब्दाचा उल्लेख आपण या ठिकाणी करतोय कारण हा शब्द आता म्हणजे या टोळीने कसे चालवलं जायचं याचा उल्लेख आरोपपत्रात आलेला आहे. काय म्हटलंय आरोपपत्रामध्ये? सुदर्शन घुले आणि त्याची टोळी ही अंबाजोगाई, केज, तसेच धारूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब परिसरामध्ये या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील 10 वर्षात 11 गुन्हे केलेत. त्यापैकी 8 गुन्ह्यांचे दोषारोप पाठवण्यात आलेले आहेत. या सर्व गुन्ह्यातील न्यायालयीन प्रक्रिया जरी चालू असली तरी या टोळीचा प्रमुख हा सुदर्शन घुले होता, जो या 6 जणांना सोबत घेऊन या परिसरामध्ये दहशत माजवत होता. एवढंच नाही तर टोळी प्रमुख सुदर्शन घुले यांनी त्याच्या साथीदाराच्या सांगितल्याप्रमाणे हे सगळे गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व टिकवण्यासाठी व दहशत माजवण्यासाठी तसेच आर्थिक फायद्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत होते, मारहाण करत होते. आणि म्हणून काही केसेसमध्ये तर कुठल्याही स्वरूपाची तक्रार झालं नसल्याचं आरोपपत्रात म्हटलंय. विशेष म्हणजे या टोळीची बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. आणि त्यामुळे हे सिंडिकेट होतं, हे सिंडिकेट यासाठीच बनवण्यात आलं होतं. आणि म्हणून ज्यावेळी यांच्यावरती चार्ज ठेवण्यात येतोय चार्जशीटमध्ये, त्यावेळी एकत्रितपणे संघटित गुन्हेगारी करण्यात आलेली आहे. आणि याचा म्होरक्या, यातही गुन्हेगारीचा म्होरक्या आत्ता सुदर्शन घुले होता, जो सुदर्शन घुले केजमध्ये आणि इतर परिसरामध्ये दहशत माजवण्याचं काम करायचा, लोकांना मारहाण करायचा. आणि ते केल्यानंतर अनेक वेळा तर लोकसुद्धा पुढे बोलायला आले नव्हते असं यात म्हटलं गेलेलं आहे. यामिने. गोविंद, आता जी तुम्ही दिलेली माहिती आहे ही खरं तर धक्कादायक आहे. कारण गेल्या 10 ते 12 वर्षांपासून जर ही टोळी बीडमध्ये कार्यरत आहे, 10 वर्षामध्ये 11 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. यांची दहशत इतकी, यांची मजल इतकी की यांच्या विरोधात बोलायला कोणी दजावत नाहीये.
आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली आहे त्यांच्यावरती, की काहीच कारवाई न झाल्यामुळे आता हे चित्र आपल्याला बघावं लागलेलं आहे? यामिनी, याचा अर्थ स्पष्ट आहे. जर यापूर्वी त्यांच्यावरती 8 प्रकारचे गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, तर मग त्यात जर त्याला कडक शासन झालं असतं, त्याच्यावरती कारवाई झाली असती, तर पुढचा गुन्हा करण्याचं धारिष्ट्य त्याच्यामध्ये आलं नसतं. मात्र सुदर्शन घुलेने त्याची टोळी सोबत घेऊन जे काही इतर गुन्हे केलेत आणि या गुन्ह्यांची अगदी काय म्हणूया माळ या ठिकाणी खरं तर आरोपपत्रात टाकण्यात आलेली आहे. अगदी बेकायदेशीर कृत्य करणे, गुन्हे केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या पैशावर ऐशाराम करणे, म्हणजे केवळ गुन्हा करणे नाही तर पैसे मिळवणे आणि चैनीचे जीवन जगत असताना टोळीतील सदस्य हे अत्यंत गुंड, अमानुष, आडदांड, खुनशी, क्रूर, सूडबुद्धीच्या स्वभावाचे होते. हे आपण म्हणत नाही आहोत, हे आरोपपत्रात म्हटण्यात आलं आहे. त्यामुळं जे तपास मागच्या 80 दिवसामध्ये CIDने केला आहे, त्या तपासातून या प्रत्येक गुन्हेगाराची कुंडली ही CIDच्या हातात आहे. यांनी कुठल्या प्रकारचे गुन्हे केले होते, या गुन्ह्यामध्ये कुणाला मारहाण झाली होती आणि त्यानंतर सुद्धा लोक पुढे का आले नाहीत याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. कदाचित आपण असं म्हणू शकतो की सुदर्शन घुले आणि त्या टोळीनं जे काही काम केलं होतं, जे लोकांना त्रास दिला होता, यानंतर तरी लोक पुढे येतील का आणि पुढे येऊन तक्रार देतील का, हा सुद्धा प्रश्नच आहे. यामिनी, अगदी अगदी गोविंद सोबत रहा. धनंजय देशमुख आहेत आपल्यासोबत. धनंजय, आता ज्या पद्धतीने अंजलीताई सुद्धा बोललेल्या आहेत की या एकूणच प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा वरदहस्त होता असं बोललं जात आहे. आतापर्यंत अनेकांनी, विरोधकांनी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा मागितलेला होता. हे सगळं प्रकरण आपण पाहिलेलं आहे. तुमचा नेमका काय आरोप आहे या सगळ्या प्रकरणावरून? मी एक समर्पक उत्तर देतो, त्याच्यातून तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या. माझी विनंती आहे तुम्हाला. मी एक सुसंस्कृत कुटुंबातून, माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. माझ्या भावाची सावली माझ्यावर होती आणि त्या सावलीप्रमाणे मी त्याच्यासोबत काम करायचो. आज जे मी कदाचित ही गोष्ट बोलताना मला तो तिथं विषय घ्यायचा का नाही हे माहित नाही, पण जे आपल्या राज्याने, जे महाराष्ट्राने, सगळ्या लोकांनी जे माझी भूमिका बघितलेली आहे पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत, आत्ताच्या मिनिटापर्यंत, तर ती अशी आहे संस्काराची की मी, माझ्या भावाची हत्या जरी झालेली असली तरी मला न्याय कसा घ्यायचा किंवा न्याय मागताना मी किती विनम्रपणे मागतोय, किती चीड आहे माझ्या मनात. मला रात्री झोप येत नाही, मला माझ्या आईकडे बघू वाटत नाही, मला माझे लेकर आहेत त्यांच्याकडे बघू वाटत नाही, खूप वेदना होत आहेत. पण मी न्यायाच्या लढाईमध्ये का लढू शकलो, तर माझ्या भावाचे माझ्यावर संस्कार होते. चांगलं करायचे तुला धनू, तुला चांगलं करायचे. मला धनू म्हणायचा तो. तुला हे करायचंय, तू हे कर, आपण हे करू, आपण गावचं ते करू, आपल्याला हे करायचे. तसं ही संघटित गुन्हेगारी जी झालेली आहे त्यांना कुणाचं तरी अभय होतं की तुम्ही सगळं करा, मी आहे तुमच्या पाठीमागे. याचा एक गांभीर्याने विचार झाला पाहिजे की हे का झालं, याच्या मागे वरदहस्त कुणाचा होता. आणि आम्ही पहिल्यापासून, आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठंच नसल्यामुळं आम्हाला नेमकं कळत नव्हतं की असं आमच्यासोबत का झालं, आम्हाला असं इतक्या क्रूर रीतीने का संपवलं गेलं. आमच्या कुटुंबालाच खऱ्या अर्थानं आमचा तो पाठीराखा होता, आमचा तो कुटुंब प्रमुख होता. तर तुम्हीच ह्याच्यावरून सगळ्या महाराष्ट्राला हा प्रश्न विचारा की धनंजय एका संतोष अण्णांनी केलेल्या संस्कारावर लढतोय न्यायाच्या भूमिकेत. तसं हे सगळे गुन्हेगारी कुणाच्या जीवावर करत होते, कुणाचा ह्यांना अभय होता, त्यांना ही माहित नव्हत्या का गोष्टी सगळ्या. ही गोष्ट एक दिवसातली नाही. आणि मी प्रामुख्याने म्हणेल, ह्यांच्यावर 22 गुन्हे असताना जर पोलीस प्रशासन यांना हॉटेलवर नेत असेल, पोलीस स्टेशन मध्ये चर्चा करत असेल, तर ही हत्या खऱ्या अर्थानं कुणी केली हे देखील मला माझं उत्तर पाहिजे. आणि ते उत्तर असं असेल की यंत्रणेनं कुठलीही रिस्क न घेता, कुठलीही त्यांना म्हणजे त्यांना शिक्षा न देता, अभय न देता, सर्रासपणे त्यांना वावर दिला आणि कायद्याचा कुठलाही धाक त्यांना समजून सांगितला नाही. म्हणून ही माझ्या भावाची हत्या घडण्यात आलेली आहे. धनंजयजी, आता तुम्ही जे बोलताय ते सुद्धा फार म्हणजे त्रासदायक असंच आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके ज्या पद्धतीने माहिती देत होते की या एकूणच परिसरामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षांपासून ही टोळी अशाच पद्धतीने नागरिकांना त्रास देते आहे, दहशत माजवते आहे. तुम्ही नेमकं काय बघितलंय मागच्या 10-15 वर्षामध्ये? आम्ही फक्त गावाचं काम, गोरगरीब लोकांसोबत राहायचं, त्यांच्यासोबत वेळ घालायचा. आणि एक प्रामुख्याने सांगतो तुम्हाला की महाराष्ट्र शासनाचे 19 पुरस्कार या गावाला आहे. पुरस्कार कुठं बाजारात भेटत नाही, विकत आणायचं म्हणलं तर तो काम करून मिळवावा लागतो आणि एक पुरस्कार मिळवण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात. म्हणून आमचा 10-12 वर्षाचा कालावधी हा फक्त गावचा विकास, गावचे जे भौतिक सुविधा आहेत, ज्या व्यवस्थापन आहेत विविध प्रकारचे, त्याच्यावर गेलेला आहे. लोकांमध्ये व्यसनमुक्तीचं म्हणजे कशी करायची, वृक्षारोपण कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीत आमचा वेळ गेल्यामुळं ह्या लोकांनी जे केलंय ते आमच्यापर्यंत पण काही गोष्टी आल्यात, ते प्रसार माध्यमांपर्यंत गेलं नव्हतं. म्हणजे अशा खूप घटना आहेत आमच्याकडे. खूप ही घटना आमची झाल्यावर लोक आले की आम्ही पण पीडित आहेत, आम्हाला पण हे झालंय, आम्हाला पण अशा पद्धतीने मारलंय. हे सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळी दाखवलेल्या पण आहेत, दिलेल्या पण आहेत. आणि
आपण चांगलं करतोय तर तुम्ही सामाजिक क्षेत्रातलं कुठलं पण नाव घ्या, तुम्ही सामाजिक क्षेत्रातलं कुठला पण पुरस्कार विचारा, तो आम्ही आमच्या कर्तृत्वावर मिळाला आहे. पण आता हे सगळी गुन्हेगारी होती, त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास आपण कधी केला नाही. आता आपल्या भावाचा ह्यांनी घात केल्यानंतर आपण ह्याचा अभ्यास केला, तर ह्याचे सगळे निष्कर्ष असे निघले की ही संघटित गुन्हेगारी होती आणि ह्यांना पूर्ण अभय सगळ्या यंत्रणेचं पण होतं. आणि ह्या जी काही व्यवस्था आहे इथली, जी आता ह्याच्यातून आपल्या अगदी. न्यायालयीन जी समिती आहे आपली, त्या न्यायालयीन समिती स्पष्ट करणार आहे तुम्हाला. कारण न्यायालयीन समितीचं काम हे असतं की कुठल्या संस्थेमुळे किंवा कोण्या एका व्यक्तीमुळे ही बरोबर. परिस्थिती ओढवली आहे, त्याच्यामुळे हो. ते देखील स्पष्ट होणार आहे. मी याच्यातून एवढंच हो. सांगेल की माझ्या अगदी भावानं मला धनंजयजी, या सगळ्याचा अधिकचा तपास तर होणारच आहे आणि आरोपपत्रामध्ये नेमकं काय काय म्हटलंय या सगळ्याविषयी तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.